नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता आम्ही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात आहोत आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. आणि देऊळ बंद 2 सिनेमा 21 मेला प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण भेटतो आहे. मला खूप आनंद होतो आहे. आज अलोट भाविकांच्या गर्दीत आपला टीझर लॉन्च होत आहे. पहिल्या भागाला इतकं यश मिळालं, दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता आहे. काय सांगाल तुम्ही? दुसऱ्या भागाला यश मिळो एवढी प्रार्थना आम्ही करतो स्वामींकडे की आणि माझ्या अंदाने आय एम व्हेरी कॉन्फिडंट की यश मिळेल. पहिला भाग एवढं रसिकांनी प्रेम केलं, तुमच्या मते का कोणत्या गोष्टी अशा त्या चित्रपटात होत्या की जो भाविकांना भावला? विषय वेगळा होता, आत्ताचा विषय वेगळा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर विषय आहे आणि मला असं वाटतं की लोकांच्या अतिशय जवळचा विषय आहे. लोकांना बघायला आवडेल की शेतकरी आत्महत्या का करतात, बा कशा थांबवत आहेत हे लोकांना कळतात. आणि तुम्ही प्रत्येक भूमिकेत खूप तयारी करून प्रवेश करता. ही भूमिका त्याला काही वेगळं असं नाही, पण मी दिग्दर्शकाचा म्हणत आहे. तो जसं सांगेल तसं बोलायचा, तो जे लिहून देईल ते बोलायचा. फक्त तुम्ही विचार करा की तुम्ही डॉक्टर आहात, समजा तुम्ही वकील आहात, तर काय जेस्टर काय असेल तुमचे हा विचार केला की सगळं बनतं. ऑब्झर्वेशन पाहिजे त्याची. तुम्ही कुठल्याही स्टेशनवर गेलात, काही फॅमिली बसली बेंचवर, तुम्ही गाडीत आहात, ती फॅमिली काय बोलत असेल, काय प्रॉब्लेम असेल, एवढा विचार केला तरी तुम्हाला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे यांचा. प्रवीण तरडेंनी आत्ता टीझर लॉन्च वेळी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. तुम्ही 600हून अधिक चित्रपट केलेत, पण तुमचं सर्वोत्तम काम त्यांना ह्या चित्रपटातलं वाटतंय. तुमची काय भावना आहे त्यामध्ये? मला असं वाटतं काम झालं असेल, पण म्हणजे इतकं चांगलं काम मी दुसरीकडे केलं आहे असं नाही. त्याशिवाय मला 500 550 पिक्चर केले मी, पण तरी असं होणार नाही की काही काम केलं नाही मी, असं नाही होणार. काहीतरी काम नक्कीच केलं, पण काय त्यांचं बाळ ते, त्यामुळे ते म्हणणार असं प्रेम आहे त्यांचं असणार माझ्या. दिग्दर्शक म्हणून तरडे कसे वाटले तुम्हाला? लेखक दिग्दर्शक अतिशय चांगले आहेत, पण वाईटच आहे ते वाईट आहे. त्यांची चर्चा करावी, पण चर्चेला चर्चेपुरतंच ठेवावं, वाद करू येतो अजिबात. मग ते आरडाओरडी करतात, खूप आरडाओरडी, खूप म्हणजे एकदम पर्यटकाला जातात. पण तुमच्या माझा अनुभव नाही आला, मला अनुभव नाही आला, पण मी बघितलं आहे असं. पण त्यांनी असंही म्हटलं की 33 तास हो, एवढी एनर्जी कुठून आणली या वयात? आय डोंट नो, पण कदाचित त्या स्क्रिप्टचं हिप्नोटाईज केलं असेल आणि काम करताना मग खरंच जाणवलं नाही. पण शेवटी अति झालं, अति म्हणजे पाय थकायला, बोलायला लागले पाय. आणि मग मी रिक्वेस्ट केली त्यांना, प्लीज मला जाऊ द्या. ऐकलं तर लगेच त्यांना कळत नाही आपण 2 तास काम करतोय. त्यांना बेसिकली नशा त्यांची कामाचीच असते, कामात गर्क असतात ते. शूटिंगच्या वेळेला दुसरा कुठला विषय त्यांना आवडत नाही. पण आत्महत्याबद्दल हो, तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत आत्महत्या या चित्रपटामुळे काय प्रबोधन होऊ शकतं? माझ्या अंदाने आत्महत्या थांबायला पाहिजे. या चित्रपटामुळे आत्महत्या थांबायला पाहिजे, म्हणजे थांबाव्यात असं माझं मत आहे. अशा कोणत्या गोष्टी तुम्ही मांडल्यात की ते थांबतील असं वाटतं? माझे काही मार्ग आहेत, म्हणजे मी सांगितले मार्ग असे मार्ग आहेत की त्यासाठी चित्रपट बघायला लागेल. बरं. आणि तो पहिल्या भागाच्या वेळी तुम्ही भरपूर तयारी केली होती? तयारी नव्हती केली. मी म्हटलं तुम्हाला मी दिग्दर्शकाचा ॲक्टर आहे. तयारी करून काय नाही, फ्रेश मूडमध्ये जायचं तिथे आणि लोकेशनला गेले की तुम्हाला कळतं डायलॉग काय ते, त्यामुळे डायलॉग प्रमाणे बोलायचं. आणि स्वामी समर्थांची अनुभूती येणारे लक्षावधी भाविक आहेत, तुम्हाला कधी काही आली आहे का? आली काही शेअर करा. काय झालं, एकदा आजारी पडलो खूप, म्हणजे मरणाच नाराज होतो मी. का कोणाचं मला जगायचं होतं थोडं, म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यावेळेला मी स्वामींचा फोटो विशेषच ठेवला होता आणि स्वामींना एक बोललो होतो की स्वामी प्लीज तुम्ही मला बाहेर काढा, मला अजूनही काम करायचं. आणि खरंच तिथं बाहेर पडलो. म्हणजे माझ्या दृष्टीनं खूप
पण आता मी ठेवत नाही फोटो. आता माझ्या देवळात फोटो आहेत, माझ्या घरात देवालाच फोटो आहेत. तुमचा अक्कलकोटला साधारण कितीदा तुम्ही आलात? मी अनेक वेळा आलो सगळ्या. प्रत्येक वेळी हो, आलं की दर्शन होतं माझं. मुंबईत अंधेरीला तर मठच आहे, तिथेही जाणार. समोर म्हणजे जात नाही ते, पण कधी ते गेलो तरी जातो. ओके, एक शेवटचाच प्रश्न विचारतो. नाट्य परिषदेमध्ये फार काही आलबेल नाही आहे, बऱ्याच गोष्टी नीट घडत नाही आहेत. 100वं नाट्यसंमेलनाचा समारोपही अजून झालेला नाही आहे. याचं कारण 151 कारण आहे युद्ध चालू आहे सध्या आणि डिझेलचं भाव वाढले. तर मला असं कळलं की मच्छीमार लोक जे कोळी लोक आहेत ना, त्यांनी काहीतरी वॉर्निंग दिली की तुम्ही जर डिझेल आम्हाला स्वस्त करून नाही दिलं, म्हणजे आता रेट वाढलेत का नाही मला माहीत नाही, पण नाहीतर आम्ही आंदोलन केलं असं म्हटल्यामुळे बरं स्वतः सावंत सर, उदय सावंत सर रत्नागिरीचे आणि रत्नागिरीतून ढोस आला त्यांना धमकी आली, म्हणून कदाचित ते पुढं केलं असेल त्यांनी की आणायचं लागू दे मार्गी बघू. तरडेने स्वामी देऊळ बंद 11 चित्रपट बनवू असं सांगितलंय. दरवेळेला स्वतःला किती जणांचा पाठ व्हायचं किंवा आवडेल तुम्हाला? 11 नाही करता येणार मला, पण तरी 5 व्हावेत माझ्या. एवढं तुमची आहे. खूप छान. मला वाटतं की मोहन जोशी तुम्ही पहिल्यापासूनच खूप पॅशनेटली काम करताय, तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. नक्की बोलू, नक्की बोलू. धन्यवाद.